वेलकम बॅक. या लेक्चर व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत क्वेश्चन द रोल ऑफ न्यूजपेपर इन द इंडियन स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स. मराठीमध्ये हा क्वेश्चन आहे, वर्तमानपत्रांचे स्वातंत्र्य संग्रामातील कार्य. आपण शिकतो आहोत SSC बोर्डाचा 10वीचा हिस्ट्रीचा 5th लेसन मास मीडिया अँड हिस्ट्री. त्याला मराठीतून म्हटलेलं आहे प्रसार माध्यमे आणि इतिहास. दोन्ही पुस्तकं इंग्लिश आणि मराठी, म्हणजे इंग्लिशमधून आणि मराठीमधून माझ्या हातामध्ये आहे. इंग्लिश सेमी मराठी सगळी मुलं हा व्हिडिओ बघू शकतात आणि यातनं अभ्यास करू शकतात. याचं उत्तर आपल्याला मिळणार आहे पेज नंबर 32 बेंगॉल गॅझेट. ठीक आहे, चला. तुमच्याकडं आय होप तुमच्याकडं पुस्तक असेल, आय होप तुमच्या हातामध्ये पेन पेन्सिल असेल, कारण की मी जे जे सांगणार आहे ते मुद्दे, त्यातले महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचे आहेत, नोट करून ठेवायचे आहेत. बघा, बेंगॉल गॅझेट दी फर्स्ट इंग्लिश न्यूजपेपर ऑफ इंडिया, भारतामधला पहिला इंग्लिश न्यूजपेपर ज्याचं नाव आहे बेंगॉल गॅझेट, वॉज प्रिंटेड ऑन 29th जानेवारी 1780. 1780 मध्ये पहिला न्यूजपेपर पब्लिश झाला, ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये पेशवाई होती. ओके, त्यावेळची ही गोष्ट आहे. इट वॉज नेम्ड ॲज कलकत्ता जनरल ॲडव्हर्टायझर. हे त्याचं कुठं गेलं, हे त्याचं मराठीतलं, म्हणजे हे त्याचं नाव, आणि त्याचं नाव नंतर ठेवलं गेलं बेंगॉल गॅझेट. इट वॉज स्टार्टेड बाय जेम्स ऑगस्टस हायकी किंवा हिकी, त्याचं प्रोनाऊन्सिएशन थोडं फार बदललं तरी काही मोठा इश्यू नाही आहे. त्याचा फोटो दिला आहे बघा बाजूला. पुढं बघा, ॲन आयरिश जेंटलमन, एक आयरिश व्यक्ती, एका आयरिश माणसानं इंडियामधला पहिला इंग्लिश न्यूजपेपर सुरू केला. बघा पुढं, पुढं आपण जाऊयात. दर्पण. दर्पण या शब्दाचा अर्थ काय आहे तुम्ही मला सांगायचं आहे. दर्पण हा शब्द बेसिकली हिंदी शब्द आहे, मराठीमध्ये पण वापरला जातो. या शब्दाचा अर्थ आहे आरसा, मिरर. ओके, द न्यूजपेपर दर्पण वॉज स्टार्टेड इन 1832. 1832 साली मुंबईमध्ये हा सुरू झाला. हे सुरू करणारा, हा न्यूजपेपर सुरू करणाऱ्या माणसाचं नाव श्री बाळशास्त्री जांभेकर. खूप मोठा माणूस आहे, खूप मोठा माणूस. वॉज द एडिटर. एडिटर म्हणजे संपादक, एखाद्या न्यूजपेपरचा संपादक असतो बघा, त्याला इंग्लिशमध्ये एडिटर म्हणतात. ते होते दर्पणचे संपादक, आणि दर्पण हा मराठीतला पहिला न्यूजपेपर. ठीक आहे, आपण इंग्लिशमधला बघितला बेंगॉल गॅझेट, मराठीतला पहिला न्यूजपेपर आहे दर्पण. ठीक आहे, बघा ब्राऊन पर्पल बॉक्समध्ये काय दिले बघा. मेक अ लिस्ट ऑफ नॅशनल लीडर्स इन द प्री इंडिपेंडन्स पिरियड अँड द न्यूजपेपर स्टार्टेड बाय देम. प्री इंडिपेंडन्स पिरियडमधले, म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळातले जे नेते होते आणि ज्यांनी न्यूजपेपर चालू केले, अशांची नावं तुम्हाला कमेंटमध्ये सांगायची आहेत. एक नाव मी सांगतो, किंवा मी फक्त नाव सांगतो, तुम्ही त्यांचे न्यूजपेपर सांगा. ते नाव आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि लोकमान्य टिळक. आणि अजून पण भरपूर आहेत, पण ही दोन प्रॉमिनंट नाव आहेत. ह्यांनी कोणते कोणते न्यूजपेपर चालू केले हे तुम्हाला सांगायचं आहे कमेंट बॉक्समध्ये. पुढे बघा, चला. द न्यूज प्रिंटेड इन दर्पण कॅन बी रिव्ह्यूड टू नो अबाउट द पॉलिटिकल, इकॉनॉमिक, सोशल अँड कल्चरल इव्हेंट्स ऑफ दोज टाइम. म्हणजे त्या बातम्यांवरून काय कळतं, त्या काळातली परिस्थिती कशी होती, अर्थव्यवस्था कशी होती, समाजाचं जीवन कसं होतं, कल्चर, संस्कृती कशी होती, त्या काळातली आपल्याला कळतं. पुढे बघा, हिअर आर अ फ्यू न्यूज टायटल्स ॲज त्यांनी न्यूजचे टायटल्स दिले, तिथं हेडलाईन दिलेले आहेत बघा बरं का. दी अकाउंट्स ऑफ एक्सपेंडिचर फ्रॉम दी 3 ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिव्हिजन ऑफ द ईस्ट इंडिया कंपनी. मराठीमधनं काय म्हटलंय बघू बरं का. कंपनी सरकारच्या 3 इलाक्यांमधील जमा खर्चाची यादी. मग त्या काळातल्या, आता आपल्याला काय कळलं, कंपनी. आता कुठली कंपनी हो,
ईस्ट इंडिया कंपनी, बरोबर आहे. तर ईस्ट इंडिया कंपनी जी भारतावर राज्य करत होती त्या काळामधले ते. आता बघा बरं का, कंपनी सरकार आहे म्हणजे अजून तुम्हाला आठवत असेल 1857 1857 कंपनी सरकारच्या हातातनं कारभार काढून घेतला भारताचा राणीनं, म्हणजे गव्हर्नमेंटनी स्वतःकडे घेतला. आणि मग इथं जर लिहिलंय की कंपनी सरकारच्या 3 इलाक्यांतील, म्हणजे ही बातमी 1857च्या आधीची आहे, राईट. ह्याला म्हणतात बिटवीन द लाईन्स, न छापलेलं आपल्याला कळणं, बरोबर आहे का. पुढे बघा, दी डेंजर ऑफ रशियन अटॅक ऑन दी नेशन, म्हणजे या देशावर रशियनांचा हल्ला, रशिया कधी पण आक्रमण करू शकेल या देशावर, अशी त्या काळातली परिस्थिती. पुढे बघा, शहर साफ ठेवण्याकरता मंडळीची नेमणूक, अपॉइंटमेंट ऑफ दी कमिटी फॉर क्लीनलीनेस इन द सिटी, रीमॅरेज ऑफ हिंदू विडोज, म्हणजे हिंदू महिलांचा, हिंदू विडो म्हणजे विधवा, हिंदू विधवा महिलांचा पुनर्विवाह, बातमी त्या काळात छापून आलेली आहे. पुढं काय, राजाराम मोहन रॉय, द इन्सेप्शन ऑफ द इन्सेप्शन ऑफ थिएटर ॲट कलकत्ता, अचीवमेंट्स ऑफ राजाराम मोहन रॉय इन इंग्लंड, त्यांनी काय काय केलं. म्हणजे आता याच्यावरून आपल्याला कळते की समाजामध्ये त्या काळामध्ये विधवांचा पुनर्विवाह होत नव्हता, समाजाने खूप विरोध केला. आपण ते, तुम्हाला 8वीतला थोडा इतिहास आठवत असेल तर 8वीमध्ये आपण हे शिकलोय सगळं, राईट. तर याच्यावरून त्या काळातल्या परिस्थितीवर प्रकाश पडतो. बघा, रिपोर्टिंग ऑफ सच न्यूज थ्रोज लाईट ऑन व्हेरियस हिस्टॉरिकल इव्हेंट्स ऑफ दोज डेज, किंवा कंटेम्पररी, त्या काळातला जो समकाळ होता त्या काळातला, म्हणजे त्या काळातला जो ज्या काही परिस्थिती होती त्या बातम्या आपल्याला त्या ठिकाणी कळतात. पुढचा आहे न्यूजपेपर, ज्याचं नाव आहे प्रभाकर. प्रभाकर लिहिलेला आहे. दिस न्यूजपेपर वॉज स्टार्टेड बाय भाऊ महाजन, द हिस्ट्री ऑफ फ्रेंच रेव्होल्युशन अँड शतपत्रे. फ्रेंच राज्यक्रांती आपल्याला माहिती आहे ना. फ्रेंच राज्यक्रांतीने या जगाला 3 तत्व, 3 प्रिन्सिपल्स दिले. कोणते? कमेंटमध्ये लिहा बरं, बघू बरं कोण हुशार आहे, सांगा मला कमेंटमध्ये. शतपत्रे, दी लेटर्स बाय लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख, एम्ड ॲट क्रिएटिंग सोशल अवेअरनेस, वर पब्लिश्ड इन दिस, म्हणजे त्या, म्हणजे प्रभाकरमध्ये ते छापून आलं होतं त्या काळामध्ये. ओके, शतपत्रे. पुढे बघा, ज्ञानोदय, किती सुंदर नाव आहे, ज्ञानोदय, ज्ञानाचा उदय, हा ही त्याची मराठीमध्ये फोड. ज्ञानोदय प्रिंटेड द मॅप ऑफ एशिया इन 1842 अँड द मॅप ऑफ युरोप इन 1851. त्यांनी नकाशा छापला पेपरमध्ये त्या काळामध्ये. बघा बरं का, आता गंमत काय बघा बरं का, दी ऑनर ऑफ प्रिंटिंग अँड इल्युस्ट्रेशन, इल्युस्ट्रेशन म्हणजे चित्र, आकृती, स्केच, in an Indian newspaper for the very first time goes to ज्ञानोदय. म्हणजे त्याच्या आधी ना न्यूजपेपरमध्ये चित्र नव्हतं छापून येत, सरळ बातमी. किती बोरिंग वाटत असेल ना रे ते वाचायला. आता आजकालचा तुम्ही न्यूजपेपर बघा, चित्र, आता आजकाल तर फोटोच असतात, ॲनिमेशन सुद्धा असतात त्या ठिकाणी, पण त्या काळामध्ये पहिल्यांदा चित्र छापलं ज्ञानोदयनी. हा मान ज्ञानोदयला मिळाला. इथं लिहिलंय ऑनर ऑफ प्रिंटिंग. द न्यूज ऑफ इन्स्टॉलेशन ऑफ टेलिग्राफ इन 1852. 1852 टेलिग्राफचं त्यांनी ते सुरुवात झाली त्या सर्व्हिसची. यूज्ड फॉर इलेक्ट्रिकली ट्रान्समिटिंग अ न्यूज कॅन बी सीन, म्हणजे त्याच्यामध्ये ते छापून आलं की टेलिग्राफ नावाचं एक नवीन टेक्नॉलॉजी सुरू झाली, ज्याच्यामध्ये एका ठिकाणाहून लांबच्या ठिकाणी मेसेज करता येतो. पुढे बघा, द न्यूज ऑफ स्टार्टिंग ऑफ रेल्वे in India was printed in ज्ञानोदय under the title चाक्या मसोबा. meaning मसोबा with wheels. It has चाक्या मसोबा काय बघा, जी पहिली जी रेल्वे सुरू झाली भारतामध्ये. तुम्ही मला कमेंट करून सांगायचंय की ती रेल्वे कुठपासून कुठपर्यंत पळाली, पहिली रेल्वे बरं का. तर त्याला ज्ञानोदयमध्ये छापून आलं चाक्या मसोबा. आता चाक्या म्हणजे चाक, व्हील्स, बरोबर. मसोबा म्हणजे काय बरं का, मसोबा ना, मसोबा एक देव आहे, तुम्ही ऐकून तर नाव असेल मसोबा. तर मसोबा ना ग्रामीण भागातला एक देव आहे. आणि
आता देव म्हणजे काय, देव म्हणजे काय करू शकतो, चमत्कार करू शकतो ना. आता त्या काळातल्या लोकांना बैलगाडी माहितीये, एक बैल आहे, एक प्राणी आहे, ती गाडी ओढतोय, घोडा आहे, ती ती घोडागाडी ओढतोय, ते डोळ्याला दिसतंय, ते समजतंय, ते त्यांना अंडरस्टँड होतंय की कुठला तरी प्राणी ओढतोय. पण आता ही अशी एक रेल्वे काहीतरी आली आणि ती अशी पुढं पुढं जातीये, लोकांना दिसतंय, आणि त्याच्या पुढं बैल नाहीये, घोडा नाहीये, हत्ती नाही, मग ते कसं काय चालतंय पुढं, ते हलतंय कसं काय जागचं. लोकांना कळत नव्हतं त्या काळामध्ये, लोकांना ती म्हणजे ते त्यांच्यासाठी अद्भुत होतं काहीतरी, नाही का, काहीतरी जगा वेगळं, की अरे हे काय झालं. म्हणजे मला आठवतंय एक किस्सा आहे की ज्यावेळी पहिल्यांदा स्क्रीनवर, म्हणजे स्क्रीन म्हणजे पडदा होता, कापड होतं, कापडाचा पडदा, त्या पडद्यावर प्रोजेक्टरनी जेव्हा सगळ्यात पहिल्यांदा सिनेमा दाखवला होता बरं का, मूक चित्रपट होता, त्याचं नाव आता मला येईना. तर तो सिनेमा जेव्हा स्क्रीनवर दाखवला बरं का, लोकांना आणून बसवलं की तुम्हाला गंमत आहे ती ती तुम्हाला बघायची आहे. आणि त्या स्क्रीनवर जेव्हा ते चित्र आलं का नाही, लोक ठो ठो बोंबलत पळत गेली गावात. त्यांना असं वाटलं की हे भूत आहे, कारण की त्यांना कळत नव्हतं की असं कसं काय चित्र दिसू शकतं. त्यांनी त्यांच्या उभ्या आयुष्यात कधी ते बघितलं नव्हतं. आणि मग ही रेल्वेचं पण तसंच, आणि म्हणून त्याला नाव दिलं चाक्या म्हसोबा. किती इंटरेस्टिंग आहे ना. बघा आता ज्ञानोदयमध्ये अजून एक गोष्ट छापून आली, इट हॅड ऑल्सो प्रिंटेड द न्यूज ऑफ द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857. 1857चा उठाव किंवा स्वातंत्र्य, काय म्हणतात त्याला, स्वातंत्र्य संग्राम 1857चा, मराठीतून काय लिहिले बघा. 1857च्या संघर्षाच्या बातम्या त्याच्यामध्ये छापल्या. मग त्या काळामध्ये जे जे काही झालं ते त्यांनी छापलं. कुठून सुरुवात झाली सांगा बरं, कुणी कुणाला मारलं, पहिला तो जो वॉर हिरो आहे पहिला, तो कोण होता, कमेंटमध्ये सांगायचं पटकन. पुढं बघूया. त्याच्या खालचा ज्ञानोदयचा सेकंड पॅरेग्राफ आहे, न्यूजपेपर्स इन दोज टाइम्स वर अ व्हेरी इम्पॉर्टंट मीडियम ऑफ क्रिएटिंग सोशल अवेअरनेस. सोशल म्हणजे समाज, अवेअरनेस म्हणजे प्रबोधन करण्याचं खूप इम्पॉर्टंट मीडियम आहे न्यूजपेपर. ओके, कारण की देखो सिंपल सी बात है, त्या काळामध्ये टीव्ही होते का, त्या काळामध्ये मोबाईल होता का, त्या काळामध्ये व्हॉट्सॲप इंस्टाग्राम होतं का, त्या काळामध्ये रेडिओ तरी होता का, काहीच नव्हतं. आणि त्या काळामध्ये लोकांपर्यंत पोचायचं कसं, किंवा भारतामध्ये काय चाललंय, जगामध्ये काय चाललंय, लोकांना कळायचं कसं, न्यूजपेपर एवढं एकच होतं त्या काळामध्ये. तो कसा जमाना होता तुम्ही विचार करा, खूप महत्वाचं. पुढे बघा बरं का, अ न्यूजपेपर नेम्ड इंदू प्रकाश सपोर्टेड विडो रीमॅरेज इन अ बिग वे. इंदू प्रकाश नावाच्या न्यूजपेपरमध्ये त्यांनी जोरदार समर्थन केलं की विधवा मुलींचा, विधवा स्त्रियांचा, बायकांचा पुनर्विवाह झालाच पाहिजे, त्यांचं परत लग्न लावून द्या. आणि हा खूप महत्वाचा, खूप मोठा विषय होता. एक तर त्या काळामध्ये बालविवाह, चाइल्ड मॅरेज व्हायचं. मग आता तुम्ही विचार करा, एखाद्या मुलीचं लग्न झालं 15व्या वर्षी आणि ती 5 वर्षांनी तिचा नवरा वारला, 20व्या वर्षी ती मुलगी जर विधवा झाली तर तिनं त्याच्या पुढं जी काही जगल ती कशी विधवा म्हणून जगायचं का. अरे लावा ना तिचं दुसरं लग्न, तिला स्वप्न नाहीत का, तिला गरजा नाहीत का, तिला असं वाटत नाही का आपला नवरा असावा, आपली मुलं असावी, आपलं घर असावं. आणि आपला समाज त्याला विरोध करत होता. काय समाज होता खरं, जाऊ द्या, त्याच्यात आपल्याला नाही पडायचं. पण इंदू प्रकाशमध्ये त्या मुद्द्यावर त्यांनी खूप जोरदार तो मुद्दा त्यावेळी उचलला. दीनबंधू, खूप सुंदर नाव आहे, दीनबंधू. बघा ना, दीन म्हणजे काय, दीन म्हणजे गरीब लोक, आणि बंधू म्हणजे भाऊ, आपले भाऊ आहेत ते, असं. अ न्यूजपेपर रिप्रेझेंटिंग द मासेस ऑफ द इंडियन सोसायटी. मासेस त्याला मराठीमध्ये म्हणले बहुजन. बहु म्हणजे जास्त आणि जन म्हणजे लोक, बहुजन, मासेस बद्दल त्यांनी त्यांचा आवाज त्यांनी उठवला. वॉज स्टार्टेड बाय महात्मा ज्योतिराव फुलेज क्लोज असोसिएट. महात्मा फुलेंचे एक खूप जवळचे सहकारी, त्यांचं नाव होतं कृष्णराव भालेकर. त्यांनी ते न्यूजपेपर चालू केलं होतं, दीनबंधू. पुढे बघा, वी गेट टू नो अबाउट द इश्यूज रिलेटिंग टू द मासेस थ्रू दिस. म्हणजे त्याच्यावरनं आपल्याला त्या काळामध्ये बहुजनांच्या वरती म्हणजे त्यांचे काय प्रॉब्लेम्स होते, त्यांच्यावर किती अन्याय होत होता,
त्यांच्यामध्ये कोण लढत होतं, कोण आवाज उठवत होतं, इश्यूज कसे रिझॉल्व्ह होत होते हळूहळू, समाज कसा बदलत होता, हे सगळं आपल्याला त्याच्यावरून कळतं. पुढे बघा, केसरी अँड मराठा, द टू न्यूजपेपर्स आर इंडिकेटिव्ह ऑफ एन इम्पॉर्टंट स्टेज इन दी हिस्ट्री ऑफ इंडियन न्यूजपेपर बिफोर इंडिपेंडन्स. म्हणजे स्वातंत्र्याच्या आधीच्या वर्तमानपत्रामध्ये ही दोन नावं 100% घेतली जातात. एक आहे केसरी आणि एक मराठा. गोपाळ गणेश आगरकर अँड बाळ गंगाधर टिळक. बाळला हिंदीमध्ये आणि इंग्लिशमध्ये बाल म्हणतात, माहिती तुम्हाला. टिळकला तिलक असं म्हणतात. स्टार्टेड दीज पेपर्स इन 1881, 1881. किती जुना काळ आहे बघा. दे स्पोक अबाउट दी सोशल अँड पॉलिटिकल इश्यूज ऑफ दॅट पिरियड. सोशल, समाजामध्ये काय प्रॉब्लेम आहेत, आणि पॉलिटिकल म्हणजे राजकारण, म्हणजे मेनली कंपनी म्हणजे ब्रिटिश गव्हर्नमेंटचं जे काही चाललं होतं त्यावर त्यांनी भाष्य केलं. हे खूप फेमस लाईन आहे बघा लोकमान्य टिळकांची. सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का, राईट. ते याच न्यूजपेपरमध्ये छापलेलं होतं. त्याच्यानंतर त्यांना जेल झाली. आठवती का हिस्ट्री. पुढे बघा, केसरी बिगॅन टू पब्लिश आर्टिकल्स अबाउट दी नेशन वाईड सिच्युएशन, बुक्स इन द नेटिव्ह लँग्वेजेस अँड पॉलिटिक्स इन इंग्लंड. म्हणजे त्यांनी काय काय छापलं. नेशन वाईड सिच्युएशन म्हणजे अगदी पार काश्मीर पण काय, काश्मीरच्या पुढे पाकिस्तान, ते पण सगळं इंडियाचाच भाग होता तेव्हा. तिथपासून ते कन्याकुमारीपर्यंत जे काही चाललंय ते सगळं त्याच्यामध्ये छापून यायचं. बुक्स म्हणजे त्या काळातली पुस्तकं, आणि नेटिव्ह लँग्वेजेस म्हणजे कुठल्या भाषेमध्ये कुठली पुस्तकं आहेत. काय होतं, लोकांना इन्स्पायर करता येत होतं फक्त पुस्तकांच्याच माध्यमातून, कारण की टी व्ही नव्हता, मोबाईल नव्हता, दुसरं काहीच नव्हतं. मग लोकांना स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाग घेण्यासाठी मोटिवेट कसं करायचं, पुस्तकांच्या माध्यमातून. म्हणून ती पुस्तकं छापली. अँड दी पॉलिटिक्स इन इंग्लंडमध्ये काय काय चाललंय हे पण त्यांनी त्या ठिकाणी छापलं. In the 21st century, newspapers have continued to fulfill an important role. इवन 21व्या शतकामध्ये किंवा इवन आज आपण बघतो न्यूजपेपर अजून सुद्धा नामशेष झालेले नाही. न्यूजपेपर आहे, तुमच्या पण घरी न्यूजपेपर येत असेल, राईट. बघा, इट वॉज एक्नॉलेज्ड द फोर्थ कॉलम ऑफ डेमोक्रेसी. लोकशाहीचा चौथा स्तंभ असं न्यूजपेपरला म्हटलं जातं. या लेक्चर व्हिडिओमध्ये आपण बघितलं द रोल ऑफ न्यूजपेपर्स इन द इंडियन स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स. आपण बघितलं वर्तमानपत्राचे स्वातंत्र्य संग्रामातलं स्थान. आय होप तुम्हाला साध्या सोप्या मराठी भाषेतलं एक्सप्लेनेशन किंवा माझं शिकवणं आवडत असेल. अजून कुठले टॉपिक्स असतील ज्याच्यावर व्हिडिओ बनवायचे असतील मला कमेंटमध्ये नक्की कळवा. काही प्रॉब्लेम्स असतील कमेंटमध्ये नक्की कळवा. आपण भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये. आजसाठी एवढंच. टाटा, बाय बाय.